नमस्कार. आपणा सर्वांचे प्रेमपूर्वक मनापासून स्वागत आहे. लाडकी बहीण योजना आज आहे 31 जुलै 2026 शुक्रवार. जुलैचा हप्ता जूनचा हप्ता हा जुलैमध्ये मिळाला होता लाडक्या बहिणींना आणि जुलैचा हप्ता हा आता जुलै महिना संपूर्ण संपलेला आहे. आज आहे शेवटची तारीख जुलै महिन्याची. मग आता जुलै महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना कधी मिळणार आहे, जुलै महिन्याच्या हप्त्याचा GR कधी निघणार आहे आणि वितरणाला सुरुवात कधी होणार आहे, लाडक्या बहिणींच्या बँकेमध्ये जुलै महिन्याच्या हप्त्याचे पैसे कधी जमा होणार आहे, कोण आहे, कोणती आहे याची तारीख, सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत. तर लाडक्या बहिणी, जसे की आपल्याला माहीतच होते की बघा EKYCमुळे भरपूर अशा लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेतून बाहेर काढण्यात आलेल्या आहे आणि अपात्र ज्या लाडक्या बहिणी आहेत त्याही आता लाडकी बहीण योजनेतून बाहेर काढण्यात आलेल्या आहे. त्यामुळे ही जी प्रक्रिया आहे ही कंटिन्यू सुरू आहे. म्हणूनच दर महिन्याला हप्ते मिळण्यास उशीर होत आहे, कारण की अजूनही हे सॉर्टिंग सुरू आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये अजूनही अशा अपात्र लाडक्या बहिणी आहेत की त्या लाभ घेत आहेत. त्यामुळे शासनाचं हे काम सुरू आहे की ज्या ज्या बहिणी अपात्र आहेत त्यांना आजही त्या अपात्र केल्या जात आहेत, कारण की लाडकी बहीण योजनेच्या संबंधित विभागाकडून लाडकी बहीण योजनेचा ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांचा डेटा सरकारकडे मिळत आहे. त्यामुळे दररोज हा आकडा कमी होत आहे आणि अशा पद्धतीने या गोष्टीमुळेच लाडक्या बहिणी प्रत्येक हप्ता मिळायला उशीर होत आहे. जुलै महिन्याची आज शेवटची तारीख आहे. तुम्हाला स्क्रीनवर दिसतच आहे जुलै महिन्याचं कॅलेंडर. परंतु लाडक्या बहिणी आता जसे की मी तुम्हाला सांगितले की आधी किती होत्या लाडक्या बहिणी, आता परत हा आकडा 92 लाखापेक्षा जास्त गेलेला आहे. कदाचित 1 कोटी पण असू शकतात की या आता लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेतून बाहेर पडतील. 92 लाखापेक्षा आता हा आकडा पुढे गेलेला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणी ज्या ज्या बहिणी अपात्र आहेत त्यांना हप्ता मिळणार नाही जुलैचा, असं दिसत आहे चित्र. कारण की बघा आता जुलै महिन्याचा GR कधी निघेल, तर आजची तर शेवटची तारीख आहे जुलै महिन्याची आणि उद्या आहे शनिवार. परंतु उद्या पहिला शनिवार आहे. उद्या पहिला शनिवार असल्यामुळे बँकेचंही कामकाज सुरू राहील आणि कदाचित GR जर निघाला तरीसुद्धा हे काम होऊ शकतं. तर पहिले जे 7 दिवस आहे म्हणजे जो पहिला आठवडा आहे ऑगस्ट महिन्याचा, पहिले 1 ते 7 तारखेपर्यंत ऑगस्ट महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये GR हा निघू शकतो जुलै महिन्याच्या हप्त्याचा. आणि लाडक्या बहिणी जर पहिल्या आठवड्यामध्ये जुलै महिन्याचा हप्त्याचा GR जर निघाला तर लाडक्या बहिणींना लवकरच जुलै महिन्याचा हप्ता मिळू शकतो. परंतु आता हे जे सगळी गडबड गोंधळ चालू आहे, सगळीकडे आंदोलनं सुरू आहेत, अधिवेशन पावसाळी अधिवेशन तर संपलेलं आहे, परंतु सरकारला अजूनपर्यंत EKYC सुद्धा प्रक्रिया सुरू करायची आठवण नाही आहे. त्यामुळे आता हा जुलैचा हप्ता लाडक्या बहिणींना कधी मिळणार, कारण की जुलै आणि ऑगस्ट असे दोनही हप्ते एकत्र मिळू शकतात का, कारण की ऑगस्ट म्हणजे आता लाडक्या बहिणींचा सण आलेला आहे. राखी पौर्णिमा ऑगस्टमध्ये आहे. त्यामुळे कदाचित लाडक्या बहिणींना दोनही हप्ते सरकार एकत्रितरित्या देऊ शकते. जसे की मार्च आणि एप्रिलचे हप्ते राहिले होते तेव्हासुद्धा सरकारने दोनही हप्ते सोबत आणि एकत्रित दिले होते. त्यामुळे यावेळेलासुद्धा लाडक्या बहिणींना कदाचित जुलै आणि ऑगस्ट असे दोनही हप्ते हे सोबत मिळू शकतात. लाडकी बहीण योजना या
जुलै ऑगस्ट दोनही हप्ते राखी पौर्णिमेचे औचित्य साधून लाडक्या बहिणींना 3,000 रुपये मिळू शकतात. कारण की असे याआधी पण सरकारने केलेले आहे, त्यामुळे असे होऊ शकते. परंतु लाडक्या बहिणी आता जसे जसे अपडेट आपल्या हाती येईल त्याप्रमाणे लगेचच आपल्या चॅनलवर व्हिडिओ येणार की लाडक्या बहिणींना हप्ता किती मिळेल, कधी मिळेल, DBT काय कधी होणार. तुम्हाला मी अंदाज सांगितलेला आहे की पहिल्या आठवड्यात, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात GR निघाला तर लगेचच लाडक्या बहिणींच्या बँकेत जुलै महिन्याचा हप्ता येऊ शकतो. परंतु इन बिटवीन तसं जर काही अपडेट आपल्या हाती आले तर आपण लगेचच आपल्या चॅनलवर व्हिडिओ आणूयात. लाडक्या बहिणी त्याहूनही महत्त्वाचं अपडेट तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आपल्या चॅनलवर आपण eKYCवर जो मुद्दा लावून धरलेला आहे तो तुम्हाला माहीतच आहे. नसेल माहीत तर तुम्ही जाऊन तो व्हिडिओ बघा. कारण की ज्या 65 लाख लाडक्या बहिणी आहेत त्यांचे eKYCमुळे हप्ते बंद झालेले आहेत, त्यांच्यासाठी आपण लढत आहोत. लाडक्या बहिणी आता ज्या 92 लाख लाडक्या बहिणी योजनेतून बाहेर पडलेल्या आहेत त्यामध्ये तुम्ही आहात का आणि तुम्ही पात्र आहात का, मला आठवणीने कमेंट करा हां. आणि लाडक्या बहिणी त्याहूनही महत्त्वाचं, तुम्ही जर पात्र असाल, तुम्हाला जर याआधीचे सर्व हप्ते आलेले असतील तरीसुद्धा तुम्ही तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि तुमचे रेशन कार्ड आणि तुमचे DBT अकाउंट हे सर्व अपडेट करून ठेवा आणि ॲक्टिव्ह आहे का, अपडेट आहे का ते चेक करा. म्हणजे तुम्हाला लगेचच जुलै महिन्याचा हप्तासुद्धा तुमच्या बँकेत जमा होईल वितरणाला सुरुवात झाल्यानंतर. लाडक्या बहिणी महत्त्वाचे अपडेट व्हिडिओ सगळ्यांना आठवणीने शेअर करा हं आणि चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करून ठेवा.